तर भाया म्हणजे मित्रांनो आपण आलेलो आहोत आता पशुपतीनाथ टेम्पल। ते माझ्याकडून काहीतरी चूक झाली वाटतं बघा, पूर्ण ही गँग आलेली आहे माझ्याकडे। तर भाया म्हणजे मित्रांनो आपण आलेलो आहोत आता पशुपतीनाथ टेम्पल आणि आपण आता बाईकने आलो। त्याचे आपण पे केले 350 नेपाली रुपीज म्हणजे इंडियाचे 218 रुपये। या आहे पूर्ण पशुपतीनाथचा परिसर बघा, पूर्ण सगळे असे शॉप वगैरे आहेत, हॉटेल वगैरे। आणि आता वाजले जवळजवळ 1:11 आणि आपला भारत 15 मिनिटं मागे आहे नेपाळपेक्षा। नेपाळ 15 मिनिटं पुढे आहे। चला जाऊया आतमध्ये, दर्शन वगैरे करूया मस्तपैकी। अजून पुढे बघू कुठे जायचं, काय वेळ खूप आहे आपल्याकडं, दिवस पडला। आपण आलेलो फिरायला, आराम करायला नाही, मग फिरायचं, फुल फिरून घ्यायचं सगळीकडे। तर आलेलो आहे आतमध्ये, शूज वगैरे काढलेले आहे बाहेर। जे फुलवाले वगैरे आहेत त्यांचे इथं चप्पल काढलं, तसं आपल्या इथं झालं तसं इथं पण आहे। फुल वगैरे मी काही घेतलं नाही, त्याला बोललो प्रसाद घेतो, जाताना काहीतरी प्रसाद वगैरे घेईन। आणि आहे पशुपतीनाथांचं एंट्रन्स, मंदिराचं मेन एंट्रन्स आहे। आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये, काढलं पण नाही पाहिजे, कारण की खूप मोठं आस्थास्थान आहे भारतीयासाठी, हिंदूंसाठी। जातो, दर्शन वगैरे घेतो। तर गाईस आपलं दर्शन झालेलं आहे पशुपतीनाथांचं आणि आपण आहे मंदिराच्या बाहेर बसलेलो आहे आता। आणि आतमध्ये गेल्यावरती थांबावं लागलं अर्धा तास, कारण की मंदिर बंद होतं, कारण की त्यांचं भगवान म्हणजे आपल्या शिवांचा जेवणाचा टाइम होता, म्हणून अर्धा तास बंद केलं होतं। अर्धा लाईनीत थांबलो, 40-50 लोक लाईनीमध्ये होते। त्या लाईनीमध्येच एक कुत्रा आला आणि जर बरोबर माझ्या पायापाशी झोपलं। एवढी खाली फरशी थंड आहे ना, तरी पण त्या फरशीवर झोपलं ते। म्हणजे आतमध्ये पशुपतीनाथाचा अर्थ होतो ना, की म्हणजे पशूंचे नाथ, पशुप्राण्यांचे देवता, असा याचा अर्थ होतो। थांबलो मी तिथं आतमध्ये, पण असे माकडं, कबूतर, कुत्री वगैरे सगळे आहेत। आणि या मंदिरला काही 4 दरवाजे एंट्रन्स आहेत आतमध्ये जाण्यासाठी, आणि 4 मुख आहेत ह्या महादेवांच्या फेसला, जे त्यांचा फेस आहे ना 4 मुखी फेस आहेत। असा ओव्हरऑल आतमधला हे होता। मग बाहेर आलो, थोडं भजन कीर्तन चालू होतं, ते बघत बसलो तिथे थोडा वेळ। आणि हे बहुतेक 2 आपल्याकडे हे आहेत पशुपतीनाथ, एक भारतात आणि एक नेपाळमध्ये। भारतामध्ये मदासूर म्हणून एक गाव आहे छोटंसं, जे की आहे MP मध्ये, तिथे एक मंदिर आहे। आणि हे आहे नेपाळचं सेकंड, ते 4 फेसेस आहेत, म्हणजे 4 मुखीच आहे। आणि याचं काही जे हे आहे ना, याची स्टोरी, पशुपतीनाथांची स्टोरी जी आहे ना, आणि ज्यावेळी पांडवांचं कौरवांचं युद्ध झालं होतं ना, त्यावेळी सगळे 100 कौरव मृत्युमुखी झाले। आणि त्यावेळी पांडवांना असं जाणवलं की आपल्याच भावांचा आपण जीव घेतलेला आहे, म्हणून त्यांना पश्चाताप झाला। मग ते महादेवांकडे गेले कैलासवरती महादेव नव्हते, त्यांना ते दर्शन देणार नव्हते। ते महादेवांना पण वाटत होते की यांनी चुका केल्यात, यांच्याकडून खूप मोठं पाप झालंय। त्यावेळी ते त्यांना शोधत गेले कैलासवर ते भेटले नाही, त्यांना दर्शन देणारच नव्हते, त्यांची इच्छा पण होती द्यायची। असं जाता ते ह्याला गेले केदारनाथला। मग महादेव तिथं होते केदारनाथमध्ये, महादेव होते केदारनाथलाही पांडव गेले, महादेव होते केदारनाथमध्ये एका बैलाच्या रूपामध्ये। त्यावेळी त्या भीम आहेत ना त्यांना, आणि त्यांच्याकडे जातात। मग ते डायरेक्ट त्यांना जसं बघतात ना, महादेव जमिनीत धसायचं, म्हणजे त्याचं नंदी जे बैलाचे रूप होतं ते जमिनीत धसायला चालू होतं। मग त्यावेळी ते शेपूट पकडून बाहेर काढायचा प्रयत्न करतात महादेवांना, त्यांना ते निघत नाही बाहेर। मग त्यांचा फक्त जो पाठीचा हिस्सा आहे तो केदारनाथमध्ये आहे, जो आता की आपण पुजतो, तो दर्शनासाठी जातो। केदारनाथमध्ये सगळे तुम्ही बघाल ना, कधी पण जर जाल, पाठीचा हिस्सा फक्त तुम्हाला दिसेल तिथे दर्शनासाठी। आणि जो फेस आहे त्यांचा, म्हणजे पूर्ण इथून गळापासून इथं प्रकट झाला होता, म्हणून ह्याला पशुपतीनाथ आणि ह्याला ही मान्यता आहे। ते माझ्याकडून काहीतरी चूक झाली वाटतं बघा, पूर्ण ही गँग आली। अरे मारो इसको, आता मला सोडत नाहीत वाटतं बघा, सगळे यायला लागले इकडून तिकडून। असं आहे का? असं काय माझं खरं नाही वाटतं। तर
आपण आता चाललो आहोत बुद्ध स्तूपा, जे की इथून आहे 2.2 किलोमीटर. सिमिलरच आहे जसं आपण स्वयंभू टेम्पलला गेलो तिथे स्तूपा होता ना, तसं सेम स्तूपा आहे. तरी पण तिथे जाऊन येऊ. खूप महत्वाचं स्थान मानलं जातं नेपाळमध्ये त्याला. पण तिकडे पण जाऊया. आज आपला इथे काठमांडू मध्ये शेवटचा दिवस आहे. तेच आपण आता शेवट कव्हर करणार आहोत आणि नंतर जाणार आहोत पोखरा उद्या सकाळी फ्लाईटनी. जाऊया तिकडे, फिरून घेऊ आसपास जेवढं आहे तेवढं. तर आज जमलं तर आज जी थमेलचं नाईट मार्केट पण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू, वेळ भेटला तर. त्याला जाऊयात. तर गाईज आपण स्तूपाजवळ आलेलो आहे आणि रायडरने आपल्याकडे 75 रुपीज घेतलेले आहेत, नेपाळी रुपीज, म्हणजे इंडियाचे 46. आणि असा काही स्तूपा आहे हा बौद्ध स्तूपा. हे बघा एवढा मोठा स्तूप आहे, पण हा सिमिलर नाही आहे, खूप मोठा आहे. तो आपण स्वयंभूनाथ टेम्पल इथं बघितलं होतं ना, तसा हा नाही आहे. हा खूप मोठा आहे. तो जरा छोटा दिसत होता, हा मोठा आहे खूप. आपण त्याच्याजवळ असा एवढा दिसतोय म्हटलं तर किती मोठा आहे बघा. तर हे टिंग सॉंग देतसेन ह्या राजाने बांधलं होतं 500 AD त्या काळात. आणि कितीतरी किलो सोनं ह्याला सजवण्यातच गेलेलं आहे पाण्यात. तुम्ही आतमध्ये जाऊ नाही शकत, मॉन्क वगैरे असताना तेच आतमध्ये जाऊ शकतात. जसं तिथं लोक परिक्रमा करत होते तसं इथं पण लोक परिक्रमा करतात. मी पण परिक्रमा करून घेतो, एक तर राऊंड मारून घेऊ. काही खूपच मोठा आहे राव, मला वाटलं छोटा असेल, सिमिलर वाटलं मला म्हणून तुम्हाला बोललो मी सिमिलरच आहे म्हणून. नाही तर फोटोमध्ये जसा दिसत होता जेव्हा मी मॅपमध्ये ॲड्रेस चेक करत होतो ना, ते किती किलोमीटर काय ते फोटोमध्ये छोटा दिसत होता, पण हा खूपच मोठा आहे. मी एक असा फेरफटका मारून घेतो. एक पुढचा दिवस पण आहे आपला आज. तर आपण जाणार पोखरा परत आपण काठमांडूला येणार आहोत. लागेल 2-1 दिवस तिकडे काढायचे. फ्लाईट पण घ्यावं लागणार आहे इथून. काठमांडूवरून फ्लाईट भेटते का नाही ह्याचा पण हा पण प्रश्न पडलाय. तर बरंच होईल डायरेक्ट पोखरासाठी. ब्लॉग चांगला बनवू आपण. जर फेरफटका मारतो मग तुम्हाला भेटतो. तर चला, स्तूपाची परिक्रमा वगैरे मारून झालेली आहे आणि आता चाललोय मी हॉटेलकडे, कारण की अजून फिरत बदललं तर हा ब्लॉग खूपच मोठा होईल. म्हणून म्हटलं जाऊया आता, आराम पण करूया. संध्याकाळी बहुतेक जाऊ आपण मार्केट टूर करायला, थंबनेल मार्केट. चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये, पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.